क्रीडांगणावरती ज्या प्रेक्षकांनी इथे उपस्थित दाखवली त्यांचं सुद्धा कळंकळण आणि मी भागेश मात्र आमच्या शाब्दिक सुमनाने तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. चला क्रीडांगणावरती जी सराव करतात खेळाडू पिसवलीची विनंती असेल तुमची फिल्डिंग लगेच सजवून घ्यायची आहे. चला आंबे टीमची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी फुलांची सुरुवात ही कलीपासून होते. जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते. प्रेमाची सुरुवात ही आपल्या माणसांपासून होते आणि प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ना श्री गणेशाच्या वंदनाने होते. श्री गणेशाच्या वंदनाने नक्कीच आजच्या दिवसाला आम्ही सुरुवात केली होती आणि या चौथ्या मॅच मध्ये त्याच बघितलं गेलं तर प्रोत्साहन होऊन सर्व खेळाडू आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि ही चौथी मॅच तुमच्या समोर उद्यास आली आहे, ज्या ठिकाणी पिसवली आणि टीम अंबे आता 2 हात करण्यासाठी टीम पिसवलीच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळते. ही मॅच सुरेखरित्या होईल कारण बघितलं गेलं तर दोन्ही टीम जर विचार केला गेला तर दोन्ही टीम मध्ये फलंदाज आणि गोलंदाजाचा तोफखाना असलेल्या दोन्ही टीम यांच्यामध्ये चालू असलेली लढत ती असेल चौथी. 5वी मॅच असेल दापोली ढोके वर्सेस पडले. ही मॅच तुम्हाला 5वी अनुभवाला पाहायला मिळेल. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. त्या ठिकाणी पण बघितलं गेलं तर टीम अंबेच्या माध्यमातून आणि विनंती करेन दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये उपस्थित आहेत त्यांचं हे मनपूर्वक स्वागत जीएमसीसी तिसाई ट्रॉफी 2021 या सुमधुर आणि देखण्या पर्वामध्ये. संजय आलात पहिल्या षटकासाठी जी आघाडीला जोडी गेली होती. आपण पाहू शकता मच्छिंद्र आणि जगदीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली रंगेल ही मॅच.
पहिलं इथनं षटक हाताळण्यासाठी पहिला बॉल घेऊन होतात संजय तयार. पहिलाच बॉल राऊंड द विकेट. यावेळेला पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा दरम्यान प्रयत्न जागेवरून खेळले होते, परंतु बॉल जर बघितला गेला तर ॲक्युरेटली लेग स्टिक वरनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना की इट्स डॉट बॉल. पहिलाच बॉल इथनं डॉट फेकला गेलाय. पहिल्याच बॉलवरती एकही धावसंख्या नाही. 0 आकडा ना माणसाच्या आयुष्यामध्ये पाहिजेत, कारण प्रत्येक यशस्वी लगेच पुरुषाची सुरुवात ही शून्यातूनच होत असते आणि कोणताही आकडा जर तुम्हाला वाढवायचा असेल ना तर या शून्याचा जास्त वापर केला जातो. पहिल्या आकड्यावरती पहिल्या बॉलवरती हा बघितला गेला तर डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती एकही धावसंख्या नाही. संजयचा पहिला बॉल इथनं डॉट फेकत असताना बॅट्समन मच्छिंद्रसाठी. यावेळेला अजून एक चांगला बॉल आता जवळून अगदी उचली दिली गेली. संभ्रमात पाडलं का गेलं, कारण लेन जर बघितली गेली तर सुरेखरित्या होती. टप्पा पुढे होता, ऑफस्टिक वरती हा बॉल होता आणि संजयचा दुसरा बॉल इथनं सुद्धा डॉट इथनं फेकला जातोय, तो ही मच्छिंद्र स्ट्रायकिंग इन वरती असताना. पहिल्या 2 बॉलवरती बघितलं गेलं तर एकही धावसंख्या नाही. ज्या ठिकाणी अंबे टीम करते बॅटिंग. ही कला अवगत आहे संजय मध्ये, कारण दोन्ही साईडनं नक्की चेंडू फिरवू शकतात, वळवू शकतात. तर संजय गोलंदाज राऊंड द विकेट. हा बॉल आता मात्र रोखू शकत नाही. बॅटच्या अगदी मिनिट मध्ये हा फटका खेळला गेला. जागेवरून जरूर खेळला गेला हा फटका, पण व्यवस्थित त्या बॅटवरती मिडल करत असताना बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारायचे पार येतो हा तिसऱ्या बॉलवरती संजयच्या अगेन्स्ट प्रहार षटकार. 2 चेंडूचे निर्धाव गेले ना, ते 2 चेंडू नंतर फायदा उचलणं गरजेचं होतं. ती मुवमेंट बघितली गेली, ते कॅचअप केलं गेलं. पाहिलं गेलं तर लेंथ, गती आणि टप्पा ॲक्युरेटली ओळखला गेला आणि त्या बॉलला बघितलं गेलं डीप मध्ये पाठवत असताना इथं मच्छिंद्रच्या बॅटमधनं नक्कीच हा पाहायला मिळतो आपल्याला षटकार. पुन्हा एकदा तयार होतोय संजय. अजून एक चांगला फटका, मात्र आता क्षेत्र निवडलं मिड विकेटचं. आधी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आता मिड विकेट क्षेत्र क्लिअर करत असताना बॉल जाईल मिड विकेट सी मारेचे पार येतो हा लागोपाठचा दुसरा षटकार. 12 धावसंख्या. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके इथनं वसूल केले गेलं मच्छिंद्र याने. खूप काळ आंबे टीम थांबणारी नाहीये, कारण मलंगड विभागामध्ये खेळत असताना जरूर कमी शृंखलेमध्ये नक्कीच त्यांचा समावेश असतो, परंतु जेव्हा जेव्हा नक्कीच लेट एंट्री करतात ना, पण थेट एंट्री करतात असं या मैदानावरती इथनं दाखवून दिलं टीम अंबे आणि मच्छिंद्र बॅट्समनने. बहुत यार यावेळेला बघितलं गेलं तर गती थोडीशी कमी केली गेली. एक धावसंख्या बनली तर गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला. संजय बॅकअपला जातात त्या ठिकाणी बघितलं गेलं तर या 2 धावसंख्या कम्प्लीट झाल्या. तिसऱ्या धावसंख्येसाठी परतला गेला, धोका पत्करला गेला. त्या धोक्यामध्ये नक्कीच पडले असते, परंतु दैव बलवंत म्हणावं लागेल त्या ठिकाणी बॅट्समन आपण जगदीश यांचं. जगदीश ना लेजेंड खेळाडू आहे, कारण खेळत असताना अनेक सारे बघितलं गेलं तर षटकार चौकार मारण्याची कुवत तो आपल्यामध्ये ठेवतोय, परंतु बऱ्याच काळ नॉन स्ट्रायकिंग वरती आहे. परंतु स्ट्रायकिंग वरती गेल्यानंतर त्याची फलंदाजी अगदी जवळून तुम्हाला अनुभवाला पाहायला मिळेल. धावसंख्या 14. 2 षटकारांच्या अखेरीनंतर बघितलं गेलं तर 2 षटकार आले, माफ करा. त्याच्यानंतर धावसंख्या होता 12 आला दुहेरी धावसंख्या. आता 14 धावसंख्या नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात त्या म्हणजे टीमच्या टोटल मध्ये. विचार केला गेला तर इतिहासामध्ये 14 आकड्यावरती सुद्धा खूप इतिहास दडलेले आहेत. बहुत आहे राऊंड द विकेट. शेवटचा बॉल बघितला गेला तर फुलटॉस होता अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी आपण बघितला गेला तर थाय पॅडवरती हा चेंडू आदलला जातोय. तोपर्यंत दरम्यान आपण बघितलं गेलं तर फक्त सिंगल इथनं एकवटली जाते. मच्छिंद्रच्या बॅटमधनं 2 षटकार आले होते. शेवटच्या बॉलवरती 1 धावसंख्या आली, स्ट्राईक झाली. रोटेटमध्ये स्ट्राईक अद्यापपर्यंत बघितलं गेलं तर मच्छिंद्रवरती आले असेल. पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर आपण 15 धावसंख्या पाहतात. एकही गडी इथनं दगावला गेला नाही, तो म्हणजे टीम अंबे क्रिकेट संघाने. मॅच चांगली रंगेल, कारण बघितलं गेलं तर पिसवली टीम तात्काळ हार मारणारी नाहीये, कारण संजय असतील. त्याच्यानंतर बघितलं गेलं तर खूप सारे ट्रम्प कार्ड अशी सुद्धा आहेत जे मॅचला कधीही कोणत्याही सिच्युएशनला कलाटणी देऊ शकतात. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 15. बघितलं गेलं तर त्या षटकामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या जर आपण बघितलं गेलं तर राईट साईडला सुबक ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळतात. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, त्याच्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, या 2 सुबक ट्रॉफ्या तुम्हाला कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडला पाहायला मिळतील. बॉलर मयूर तयार. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल खूप सुरेखरित्या होता. एकही धावसंख्या नसेल, कोणताही धोका पत्करला गेला नाही, कारण अगदी बॉल बघितला गेला तर फुल्लर लेंथ होता. फायदा उचलू शकले नाही त्या ठिकाणी. पण बघितला गेला तर एकही धावसंख्या या बॉलवरती नाही. संजयचा पहिला बॉल सुद्धा डॉट आला होता. त्यानंतर आपण बघितलं गेलं तर मयूर उर्फ बंटीचा सुद्धा पहिला बॉल डॉट.
रिदम रणवे याच्यामध्ये थोडासा अडथळे सर्वांनाच येतात, अडथळे आपल्याला सावरावे लागतात. पुन्हा एकदा यू टर्न मारून आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती इथनं तयार होतोय मयूर. धावसंख्या 15-15 ओव्हर द विकेट. यावेळेला फुल टॉस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॅटवरती नाही व्यवस्थित, एकच धावसंख्या मिळेल. वाईड नक्कीच इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला अंपायराने. 17 धावसंख्या 17 ऑन बोर्ड. एकी घडी बघितला गेला तर अजूनपर्यंत दगावला गेला नाही टीम मुंबईचा. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर वाईड +1 म्हणजे या 2 धावसंख्या. 17 जुलै 1947 रामदास बोटीचं अपघात झालं होतं, तोच 17 आकडा आता टीमच्या टोटलमध्ये आपल्याला अंबेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला बॉल, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वळता चेंडू खाली अलॉंग द कार्पेट हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. दुसरी धावसंख्या नसेल, अगदी आपण बघितलं गेलं तर उंचावरती हा बॉल होता, व्यवस्थित त्या कले करत असताना या एक धावसंख्या नक्कीच वाचवली सुद्धा गेली. एकच धावसंख्या असेल, स्ट्राईक झाली रोटेट, त्या ठिकाणी धावसंख्या आता पुढे सरसावली गेली, ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिल्या बॉलवरती एकही धावसंख्या नव्हती, त्याच्यानंतर वाईट आला, वाईटवरती एक धावसंख्या अतिरिक्त त्याने बनवली गेली आणि त्याच्यानंतरची ही सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू फेकून झाल्यात, धावसंख्या 3 इथनं खर्च करत असताना गोलंदाज आपल्याला मयूर उर्फ बंटी पाहायला मिळतोय. बहुत यार ओव्हर द विकेटने हा बॉल होता, मिस टायमिंग स्ट्रोक, कॅच कोण घेणार, झेल कोण घेणार हा प्रश्नचिन्ह पडलाय. थोडासा दूरवरती हा बॉल होता, क्षेत्ररक्षक सुद्धा दूर होते, तोपर्यंत अवधी होता या 2 धावसंख्येचा आणि तो अवधी इथनं कंप्लीट केला गेला. थोडासा बघितला गेला तर अडचणी होती, कारण बॉल थोडासा हवेमध्ये होता, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती होते, कॅच पर्यंत पोहोचू शकले नाही. जमिनीला हा झेल इथं दान झाला आणि त्या बॉलवरती या 2 धावसंख्या कंप्लीट सुद्धा झाल्या. 20 धावसंख्या. दुसरे षटक आहे प्रगतीपथावरती मयूर यांचं. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गेला धावसंख्या 15, जिथे गोलंदाज होते संजय, आणि आता दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेला थांबून करण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेल्यानंतर स्क्वेअर करताना करायचं होतं, परंतु आउटसाइड ऑफस्टिक म्हणजे ऑफस्टिक सोडून जाणारा उजव्या बाहेर हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती नक्कीच एक एक्स्ट्रा धाव म्हणजे वाईट बॉल ही गणना केली जाईल आमच्या स्कोर कार्डवर. 21-21 बहुत यार. यावेळेला बॉल तो खूप सुरेखरित्या होता, त्याला खोदून काढलाय, अगदी सरळ रेषेत बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न करतात आणि तो प्रयत्न आता सुद्धा सक्सेसफुल झाला. या षटकामध्ये आपण बघितलं गेलं ना तर दुसरी धावसंख्या ही कंप्लीट होते. धोका नक्कीच पत्करतात ती मुंबई, परंतु त्या धोक्यामध्ये न अडकताना सेफली नक्कीच आपल्या धावसंख्या ते पूर्ण सुद्धा करतात. 23. 4 चेंडू समाप्त झालेत या षटकामधले. बॉलची बघितलं गेलं तर लेंथ आहे ना ही खूप सुरेखरित्या ठेवतात मयूर. अजून एक चांगला बॉल, कोणताही फायदा उचलू शकला नाही. वाट बॉलिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये नक्कीच त्यांना अडवायचं होतं, परंतु बघितलं गेलं तर बॉल जेव्हा खेळला गेला नक्कीच फलंदाजाने तेव्हा गती थोडीशी जास्त होती, त्या अनुषंगाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवू शकलं नाही आणि दरम्यान आपण बघितली गेली सिंगल. मोठ्या फटक्याने ना आपल्या स्कोर कार्डला आकार खूप कमी वेळा आपण देऊ शकतो, परंतु जेव्हा सिंगल डबल आपण जेव्हा कन्वर्ट करतो ना त्यावेळेला सन्मानजनक धावसंख्या का होईना परंतु संत गतीने आपला धावसंख्येचा स्कोर कार्ड कशा प्रकारे वाढू शकतो ना हे अंबे टीम सध्या तरी दाखवून देते. एकही मोठा फटका नाही. बघितलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त संजयच्या आगेच एक षटकार आला होता आणि त्याच्यानंतर मयूर आपल्या टीमसाठी आता कमबॅक करताना पाहायला मिळतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडीशी आपल्या परीने सजवत असताना त्या ठिकाणी मयूर ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल. यावेळेला अजून एक बघितलं गेलं तर चांगला बॉल होता, पंचांकडे थोडंसं लक्ष केंद्रित केलं होतं फलंदाजाने, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, एकंदरीत 12 चेंडूंचा खात्मा झालाय आणि 12 चेंडूंच्या नंतर जर विचार केला गेला तर पहिल्या षटकामध्ये होते धावसंख्या 15, या षटकामध्ये आल्या धावसंख्या 9, म्हणजे एकंदरीत विचार केला गेला तर 24 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 2 षटकांच्या अखेरीनंतर, जिथे बॅटिंग करते टीम आंबे. चला टीम दापिवली ढोके आणि टीम पडले मच्छिंद्र गायकर. नक्कीच आम्हाला ऐकत असाल तर तुम्हाला लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. शेवटची मॅच असेल, 5वी मॅच.
जशा प्रकारे पहिल्या सत्रामध्ये फलंदाज आक्रमक झाले होते तशाच प्रकारे आता सूर्यदेव नक्कीच आक्रमक झाल्यात, कारण उन्हाचा प्रवाह नक्कीच तुम्ही अनुभवू शकता या क्रीडांगणावरती. तिसरे षटक गिरीश याच्याकडे सोपावलं गेलंय. गिरीश होता तयार आपल्या तिसऱ्या षटकासाठी, वैयक्तिक पहिलं षटक, कारण 4 षटकांची ही मॅच, 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला यूज करावे लागतील असं या शृंखलेची नियमावली. 24 यावेळेला पहिलाच बॉल खेचला गेलाय, काय फटका होता. बॅट मध्ये साऊंड स्वीट आलं, त्या अनुषंगाने आम्हाला समजलं गेलं की हा बॉल तुम्हाला मैदानाच्या बाहेर शोधावा लागेल. षटकार. चेंडू पुढ्यात टाकायचा होता, परंतु बघितलं गेलं तर ओव्हर पिच या चेंडूला बनवलं गेलं, जिथे लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर अगदी मधनं हा बॉल ट्रॅव्हल झाला आणि या बॉल वरती षटकार आपण बघितला गेला. 30 ऑन बोर्ड, 30 धावसंख्या. ओव्हर द विकेट थांबून केलेत, खूप चांगल्या प्रकारचा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना चकमा देऊन बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषे पार. षटकारानंतरचा हा चौकार. विपुल गायकवाड नक्कीच रंगवतात या प्रकारे स्कोर कार्डला. एखादा कोरा कागद असावा आणि त्याच्यावरती जसं आपण एखादी आकृती काढावी ना, तशाच प्रकारे रंगवताना आमचा स्कोर कार्ड गिरीश गायकवाड पाहायला मिळतं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. एक षटकारा एक चौकारा, धावसंख्या 34. अकुटप्पाचा बॉल हुक करायचं होतं, परंतु हाईट फॅक्टर बघावं लागेल. पंचांनी तेच बघितलं गेलं, शोधलं गेलं की अनुषंगाने हाईट फॅक्टर जास्त आपल्याला पाहायला मिळते आणि लगेच पंचांनी आम्हाला दर्शवलं गेलं. वॉन सुद्धा करतात आणि एक एक्स्ट्रा धाव इथं टीमच्या टोटल मध्ये होते ऍड. 35 35 धावसंख्या. बॅटिंग करते टीम अंबे. बहुत तयार. यावेळेला फुल टॉस लेग स्टिक वरती हा बॉल होता. एक धावसंख्या तर जरूर मिळेल, फिल्डर थोडीशी दूर वरती आहेत त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर, आणि दुसरी धावसंख्या इथनं कंप्लीट सुद्धा होईल. ओव्हर थ्रो ना तुम्हाला वाचवावे लागतात, म्हणजे आता एक धावसंख्या आली असती तर 2च धावसंख्या आल्या असत्या, परंतु ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धावसंख्या मोजावी लागली. जरी दिवाळी दूर असली ना तरी टीम अंबेला इथनं बोनस स्वरूपात एक धावसंख्या दिली गेली आहे, ती म्हणजे टीम पिसवली संघाने. 38 ऑन बोर्ड, 38 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पिसेल वर्सेस अंबे असा चालू असलेला सामना. क्रिकेटचा रंगमरंग सोहळा नक्कीच तुम्ही इथनं अनुभवताय, ज्या ठिकाणी पूर्णपणे या शृंखलेचं श्रेय जातं ते म्हणजे JMCC क्रिकेट संघ तिसगाव, अर्थात तिसगाव ट्रॉफी 2021 या पर्वामध्ये. या वेळेला थांबून खेळल्या, जागेवरून खेळल्या त्या ठिकाणी फिल्डर आहेत, उचलतात. 3 टप्प्यावरती चेंडूला उचलला गेला. फेकी थोडीशी स्वेर होती, परंतु लगेचच गॅदर केलं गेलं. आपल्या बॉडीला अगदी बघितलं गेलं तर स्ट्रेच केलं गेलं. ज्या प्रकारे नक्कीच फुटबॉलचा देवता आपण क्रिस्टियानो रोनाल्डोला पाहतोय, अशाच प्रकारे नक्की जंप मारून ते गोल करत असतात. तशाच प्रकारे जंप त्यांनी घेतली गेली आणि त्या बॉलला आपल्या हातामध्ये ते सामावून सुद्धा घेतलं. 39 39 धावसंख्या आहेत. षटक क्रमांक 30 गिरीश यांचं चालू असताना. बहुत यार. अकुटापचा बॉल लांबून नक्कीच खेचण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे त्या ठिकाणी. बघितलं गेलं तर अजून एक वाईट बॉल. या षटकामध्ये ना एक्स्ट्रा धावसंख्या भरपूर आल्यात. एक चेंडू वाईट आला, त्याच्यानंतर ओव्हर थ्रोची एक धावसंख्या आली, त्याच्यानंतर अजून 2 वाईट आले. म्हणजे हाईट फॅक्टरच्या माध्यमातून ना एक वाईट आला होता, परंतु पंचाने वॉन केलं होतं त्या ठिकाणी, गोलंदाजाला दंडित केलं होतं. आणि दंडित केल्यानंतर बघितलं गेलं तर हाईट फॅक्टर शोधतील, दोन्ही पंच एकमेकांसमोर नक्की संवाद करतील, त्याच्यानंतरचा हा डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. वाईटचा इशारा अखेरकार आलाय. ऑफिशियल पंचाने दर्शवलं गेलं की हाईट फॅक्टर थोडासा जास्त होता, कारण पंचाने वॉन केलं होतं गोलंदाज गिरीश याला, आणि त्याच नक्कीच अनुषंगाने हा बॉल वाईट इथनं करार केला गेलाय. धावसंख्या 40, 40 ऑन बोर्ड, 40 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. प्लस पॉईंट ना मागच्या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही बघितला गेला, ज्या ठिकाणी बॅटिंग करत होती टीम वेहेले, एकही गडी गमावला गेला नव्हता 2 षटकामध्ये, परंतु आता या षटकामध्ये सुद्धा एकही गडी गमावला गेला नाही. यावेळेला लोवर फुल टॉस फायदा उचलू शकले नाही, कारण लोवर फुल टॉस त्या ठिकाणी होता, परंतु लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल लगेच पंचाने अजून दर्शवलं गेलं की इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात ना जास्त धावसंख्या खर्च झाल्यात टीम बघितलं गेलं तर पिसवलीच्या. या धावसंख्या ना त्यांना रोखाव्या लागतील. ओव्हर द विकेट. यावेळेला फटका ऑन साइडला खेळायचा होता,
परंतु बॅटवरती नाही. त्या अनुषंगाने नक्कीच जगदीश आहेत त्या ठिकाणी स्वतःच्या फटक्यावरती नाराज होत आहेत, कारण त्यांना फटका पूल करायचा होता, परंतु बॅटच्या अगदी खालच्या भागाला नक्कीच हा बॉल लागला गेला. त्याच्यामुळे बघितलं गेलं तर एकही धावसंख्या नाही. 4 चेंडू समाप्त झाल्यात. अगदी लांबडं षटक आपण पाहू शकता गोलंदाज गिरीश यांचं. त्याच्यामध्ये 3 वाईटचा 4 माफ करा वाईट चेंडूचा समावेश. यावेळेला अजून एक चांगला बॉल. आता मात्र बॉल खूप सुरेखरित्या होता. लागोपाठचे 2 बॉल ना खूप काही सांगून जाते टीम पिसवलीला, कारण मागच्या 3 चेंडूवरती चांगला बघितला गेला तर परफॉर्मन्स गिरीश याचा नव्हता, परंतु या 2 बॉलमध्ये ते दाखवून दिलं की कमबॅक काय असतं. धावसंख्या आतापर्यंत जर आपण बघितलं गेलं तर आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाला 17 धावसंख्या त्याने खर्च केल्यात. या अनुषंगाने संजयने 15 धावसंख्या खर्च केल्या होत्या. शेवटचा बॉल लास्ट बॉल टू गो. यावेळेला थांबून खेळतात तर खरे, परंतु विकेट किपरच्या मागे हा बॉल लॉंग स्टॉपला आपल्याला पाहायला मिळतो. एक धावसंख्या कंप्लीट झाले जिथे जगदीश बॅट्समन होते आणि 3 षटकांचा इथनं खेळ झाला. संपन्न बॅटिंग होते टीम अंबे आणि अंबे टीमने बॅटिंग करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्या ते म्हणजेच 42. बेचाळीस धावसंख्या आहेत 18 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि बघितलं गेलं तर मेघराज गायकवाड उर्फ बंट्या आणि त्यांच्या समवेत नक्कीच आपण मुकेशला बघितलं गेलं. हे 2 चेहरे असे आहेत ना की तुम्ही नक्कीच एक मूवी बघितली असेल की जय आणि वीरू, तशाच प्रकारची ही जोडी सातत्याने तिसगावच्या माध्यमातून तुम्हाला सोबतच पाहायला मिळेल. शेवटचे षटक अनुराग यांच्याकडे उर्ध विकेट. यावेळेला पहिलाच बॉल फुल टॉस जरूर होता, फायदा पुन्हा एकदा उचलू शकले नाही. जगदीशला ना वारंवार फटक्यामध्ये थोडंसं अपयश येते, कारण त्याच्या बॅटचा जर फ्लो बघितला गेला तर स्पीडली नक्कीच बॅट ड्रिल करतात, परंतु व्यवस्थित बॅटवरती येत नाहीत. अनुराग होते त्या ठिकाणी. पहिलाच बॉल इथं टाकत असताना त्याच्या ओव्हरमध्ये बघितलं गेलं तर फक्त सिंगल आली आहे. (43) 43 धावसंख्या आहेत. शेवटचं षटक अनुराग यांच्याकडे. पहिलाच बॉल फेकत असताना फक्त सिंगल. अजून 5 चेंडूचा खेळ समाप्त होणं बाकी. यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी खोला टाकलेला बॉल आल्यानंतर काढब्यात चेंडू डीपचा फिल्डर नक्कीच चेंडू खाली वळला गेलाय. त्या ठिकाणी लेजेंड खेळाडू पिसवलीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपण फिल्डर जर बघितलं गेलं तर नरेश यांना बघितलं गेलं. नरेश पाटील आहेत 40+ माध्यमातून सुद्धा चांगला ते खेळ करत असतात. आज मुख्य संघातून इथनं खेळत असताना चांगला परफॉर्मन्स त्याचा फिल्डिंगच्या माध्यमातून राहिला आणि फक्त सिंगल इथनं बघितलं गेलं तर एकवटली असती, परंतु 2 धावसंख्या इथनं सेफली पूर्ण गेल्या ते म्हणजे टीम अंबे क्रिकेट संघाने. 45 धावसंख्या. अजून 4 बॉल शिल्लक असतील. अजून एक चांगला बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक जरूर उडाला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, परंतु अडवला गेला चेंडूला. 2 धावसंख्या कंप्लीट जर झाल्यात, परंतु तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल का? अनुरागकडे चेंडू आलाय म्हणजे 3 धावसंख्या होऊ शकत नाही आणि या बॉलवरती फक्त मिळाली डबल. एकेरी दुहेरी धाबे ना आता बघितलं गेलं तर एकेरी दुहेरी धाब्याला प्राधान्य इथनं दिलं जाते टीम अंबेच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 15 धावसंख्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9, तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी ती म्हणजे गिरीश यांची 18 धावसंख्या आल्या आणि अनुराग नक्कीच कमबॅक करतो, परंतु हे 3 येणारे चेंडू नक्कीच या गोलंदाजीचं विश्लेषण सांगून जातील की या षटकामध्ये नक्की कमबॅक झालाय की षटक महागडं ठरलंय ते म्हणजे अनुराग यांचं. 47 अनुराग. यावेळेला फुल टॉस बॉल बॅटवरती मिडल गेला. अगदी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना की बॉल जाईल स्क्वेअर लेग सी मारायचे पार. खूप काळानंतरचा हा अनुरागच्या अगेन्स्ट षटकार. पन्नास ही आकडा नक्कीच ओलांडला गेला टीम अंबे क्रिकेट संघाने. 50 धावसंख्या झाल्यात कंप्लीट. 53 धावसंख्या एकंदरीत आपण बघताय त्या ठिकाणी. बघितला गेला तर अंबे टीमच्या खूप काळ शांत नक्कीच अंबे टीम आपण बघितली गेली आणि त्याच्यानंतरचा हा षटकार खूप काही सांगून जातील त्या ठिकाणी टीम पिसवली क्रिकेट संघ. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. बहुत तयार. अजून एक चांगला बॉल, परंतु चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. आता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता.
ज्या वेळेला फुल टॉस बॉल नक्कीच अनुरागने पिच केले ना त्याच्यावरती एकच फक्त मोठा फटका बघितला गेला आणि त्याच्या अगोदरचे जे 4 चेंडू जर बघितले गेले ना तर अचूक टप्पावरती होते. हाही टप्पा खूप सुरेखरित्या होता, फायदा उचलू शकले नाही. अगदी जर थोडेसे फ्रंट फूटला गेले असते ना तर ओव्हर पिच बॉल बनला असता, परंतु बघितला गेला तर हा बॉल आला डॉट. शेवटचा बॉल असेल शिल्लक, त्या ठिकाणी धावसंख्येचा जर विचार केला गेला तर धावसंख्या 53 या आकड्यावरती पोहोचली गेली आणि शेवटचा बॉल घेऊन अनुराग तयार. अजून एक फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला गेला. त्या ठिकाणी पुन्हा एकदा फिल्डर आहेत, उचलतात. एक धावसंख्या कंप्लीट झाली. दुसऱ्या धावसंख्येचा नक्कीच प्रयत्न तर जरूर करतात, परंतु या 2 धावसंख्या इथनं पूर्णपणे कंप्लीट केला गेला. पहिल्या सत्राचा या मॅच मधला खेळ समाप्त झालाय. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर 55 धावसंख्या आणि 56 मध्ये 56 धावसंख्येचं आता लक्ष इथनं पार करावं लागेल, ती म्हणजेच टीम पिसवली क्रिकेट संघाला. 56 धावसंख्येचं असेल टार्गेट. 56 धावा बनवाव्या लागतील त्या ठिकाणी टीम पिसवलीला. बघितलं गेलं तर खूप सारा उतार चढाव आपल्याला पाहायला मिळाला. संजयच्या षटकामध्ये आला धावसंख्या 15, त्याच्यानंतर मयूरने 9 धावसंख्येचं षटक हाताळलं. कमबॅक राहिला त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर अनुराग आणि गिरीश यांचा, अनुराग आणि मयूर यांचा, माफ करा. मयूरच्या बघितलं गेलं तर षटकामध्ये आल्या धावसंख्या 9 आणि त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर गिरीशने 18 धावसंख्येचं षटक हाताळलं. 56 धावसंख्येचं बनवावे लागतील. 56 धावसंख्येचं असेल टार्गेट त्या ठिकाणी टीम पिसोली समोर ठेवले गेले. तर या 56 धावसंख्येचा टार्गेट कशा प्रकारे चेस केली जाईल याचं धावतं वर्णन तुम्ही या कालमचे जवळचे मित्र मॅन फॉर्म हेतुटणे करंजी काळन यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. थँक्यू भागेश. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. जरी मरे क्रिकेट क्लब आयोजित तिसाई चषक 2021 या पर्वामध्ये असा दुसरा दिवस आणि प्रथम फेरीमधला हा चतुर्थ सामना पिसवलीच्या विरोधात आंबे या 2 संघांमध्ये 55 धावा उभारल्या त्या आंबे संघाने आणि 56 धावसंख्येचं आता लक्ष आहे ते पिसवली संघासमोर. दापिवली डोके डोके दापिवले आणि आदर्श क्रिकेट संघ पडले. कॅप्टनने टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ही सूचना आहे. दापिवली आणि
पडले. तर आघाडीला आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये संजय भाणे आणि संजय पाटील माफ करा आणि येत आहेत मैदानाच्या आतमध्ये नॉन सेकंडला ते भारत भोईर. ही आघाडीची जोडी पारितोषिक आहे ते संजय पाटील यांच्यासाठी योगेश भाने यांच्याकडून लागोपाठचे 3 षटकार 500 रुपयाचा पारितोषिक 4 षटकारांसाठी. ओके, तर पडलेचे कॅप्टनकडे येत आहेत हर्षल पाटील. आपलं मनपूर्वक स्वागत. दापोलीचे कॅप्टन आपण या नाणेफेकीसाठी. आपणास सूचना असेल टॉससाठी आपण लवकरात लवकर यायचं आहे. पडलेचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या मॅचला लवकरात लवकर सुरुवात करावी ही मी विनंती करेन दोन्ही अंपायर्सना. ऋषभ गायकवाड आणि हितेश गायकवाड सध्या तुम्हाला पाहायला मिळतील त्या अंपायरच्या भूमिकेमध्ये. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज जगदीश. पहिला चेंडू आखो टप्प्याचा चेंडू आणि इथे अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. खूप वर्षाचा अनुभव आहे गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजे जगदीश भाग्यवंत यांच्याकडे, जे ऑलराऊंडर आहेत या संघाचे. नेहमीच आपण बघितलं असेल आघाडीला येत असताना आणि इथे पहिलं षटक देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय. राईट हॅम ओव्हर द विकेट. इथे देखील हा चेंडू भरपूर वेग होता. ऑफस्टंपच्या थोडा बाहेर हा चेंडू पिचिंग करण्यात आला होता. भरपूर वेगाने जाऊन विसावला तो रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू स्वेअर आणि त्यानंतरचा हा चेंडू डॉट निर्धाव. एक धावसंख्या आपल्याला सध्या पाहायला मिळते धावफलकावरती. बॅकफुटला आले, स्क्वेअर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून हा चेंडू पाठीमागे डीप मध्ये चालला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणीही नव्हता. डिपेश कव्हर पॉइंट कडून क्षेत्ररक्षक आला. तिसरा धावायचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होतात. नजरेआड त्यांच्या गवतामध्ये हा चेंडू गेला होता. या स्पर्धेचे नियम आहेत, चेंडू जर गवतामध्ये नजरेआड तुमच्या गेला हरवला तर 3 धावा जास्तीत जास्त तुम्ही धावून पूर्ण करू शकता. त्या 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या ठिकाणी पूर्ण करत असताना जोडी आणि धाव फलक आता जाऊन पोहोचलो ते 4 या आकड्यावरती. पावसाची जरी दोन्ही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाही. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची तर नक्कीच ही स्पर्धा आहे, परंतु 2 दिवसांमध्ये पाऊस अजून तरी आलेला नाही. आखो टप्प्या चेंडू ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न, पील हलकस करण्यात आल्या ठिकाणी हा चेंडू आहे तो. अंपायरचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. दापोलीचे कॅप्टन नाणेफेकीसाठी आपण. अंपायरचा डिसिजन आला अखेर व्हाईट बॉल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावरती. जगदीशला आपण या षटकामध्ये बघतोय. जगदीश भाग्यवंत त्यांच्या बॅटमधून आपण बघितल्या पहिल्या सत्रामध्ये फक्त 3 धावा, परंतु मच्छिंद्रने अफलातून बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून आपण 43 बघितल्या, 43 इंडिव्हिज्युअल आणि धावसंख्या आपण बघितली ती 55 आकड्यावरती. स्लोवर वन होता, अटेम्प्ट केला ऑन साइडला, चेंडू चालला लॉंग ऑन मध्ये, डाऊन दी ग्राउंड, सिंगल तर कंप्लीट केले भरपूर वेगाने. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले, उचलून फेक मिळते एक सिंगल आणि या धावेने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 6 वरती. चेंडू अजून आपण बघितले तर शिल्लक आहे ते 3. 14चा आस्किंग रन रेट आहे. 14चं धावा आपल्याला पाहायला मिळतात 3 चेंडूंमध्ये 6. उर्वरित 3 चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या षटकामधल्या स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय संजय. आखो टप्प्याचा हा चेंडू भरपूर टेक ऑफ झाला आणि अंपायरचा इशारा आलाय तो व्हाईट बॉल. नो बॉल.
नो बॉलचा इशारा आला आणि आता हा चेंडू असेल तो फ्री हिट. जगदीश व पिच होता. बॅक टू दी बॉलर. ड्राईव्ह केला. लॉंग दी कार्पेट चेंडू चालला तो डीप मध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. 9 सेकंडला फेकी रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का बसलाय तो बॅटिंग करणाऱ्या या पिसवली संघाला. 1 शॉट. सो एकही धाव या ठिकाणी नसेल आणि फलंदाज देखील बाद. तर पहिला धक्का बसला. बऱ्याच ठिकाणी बाद होत आहेत. 7 या आकड्यावरती, माफ करा 8 या आकड्यावरती आणि 7 या आकड्यावरती मात्र हा पहिला गडी बाद होता आणि मैदानाच्या आतमध्ये येतोय तो नरेश पाटील. या दरम्यान काशीनाथदादा गायकवाड यांच्या या ठिकाणी शुभागमन. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लक्ष आहे ते 56 क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना डीप मध्ये लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि त्याचबरोबर डीप मध्ये पाहायला मिळेल ते फाईन लेग. जगदीश सॉफ्टने फक्त बॅटचा चेहरा उघडलाय आणि त्या ठिकाणी दिशा देत असताना आपण बघतोय. सिली पॉइंट मध्ये हा चेंडू. रन मिळते ती 1 आणि ते एका धावेने धाव फलक पुढे जात असताना आपण बघतोय आता 8 या आकड्यावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या षटकामधला. स्लॉगर आलाय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्याच क्रमांकावरती नरेश पाटील. आखोटप्याचा हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी बरोबर चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. लॉंग ऑन मध्ये हा चेंडू आला. रन पुन्हा एकदा मिळेल ती 1. अंपायरचा इशारा. षटक संपन्न झालायचा आणि इथे पहिल्या षटकाच्या अखेरीस 14चा आस्किंग रन रेट असताना धावा फक्त आल्यात त्या 9. हे आस्किंग रेट आता वाढेल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूंमध्ये आता हव्यात त्या धावा. एकंदरीत आपण बघू शकाल 47-47. नाणेफेकीसाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन श्री काशीनाथदादा गायकवाड यांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. हर्षल आणि आपण बघू शकाल दापिवली डोक्याचे कॅप्टन. आदर्श क्रिकेट संघ पडले त्यांच्या विरोधात दापिवली. 4 ओव्हरची मॅच. छापा कॉल आहे तो पडलेच्या कॅप्टनचा आणि पडतोय तो छापा आणि हा टॉस जिंकलाय तो पडलेचा कॅप्टन हर्षल पाटील यांनी. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. थोड्याच वेळात निर्णय नक्कीच कळवतील. पडले आणि दापिवले अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल या पहिल्या फेरीमधली, या स्पर्धेमधली पहिल्या फेरीमधली शेवटची मॅच. सुरू असलेला सामना आपण बघतो आंबेच्या विरोधात पिसवलीमध्ये. लक्षच्या ठिकाणी आहे 56 पिसवली संघासमोर. पहिल्या सत्रामध्ये 43 इंडिव्हिज्युअल उभारले ते मच्छिंद्रने आणि त्या इनिंगला कुठेतरी आता या दुसऱ्या सत्रामध्ये प्रत्युत्तर द्यावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जगदीश भाग्यवंतची इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्यामध्ये फक्त आल्या 9 धावा. दुसरं षटक गोलंदाज आलाय महेंद्र. फुलर लेन तो ताळ चेंडू ऑप्शनचा बाहेर चॉप करण्यास भाग पाडलं. बॅट खाली आणण्यास भाग पाडले या चेंडूने आणि त्या ठिकाणी हा चेंडू आपण बघितला तो शॉर्ट कव्हरच्या दरम्यान. रन मिळते 1 आणि धाव फलक आपण बघतोय आता 10 वरती. इन डबल फिगर 10 धावा आपण बघतोय धाव फलकावरती. या दोन्ही फलंदाजांवरती दारोमदार आहे या डावाचा, कारण दोघांकडे अनुभव आहे, दोघांकडे चांगली गुणवत्ता आहे. इथून कशा पद्धतीने आता त्यांचा खेळ राहील. भरपूर वेग या चेंडूमध्ये. थायपॅड वरती आदळला चेंडू. मोमेंट त्यांची जर आपण बघितली तर ऑन साइडला त्यांना चेंडूला दिशा देण्याची होती. ऑन द टोस जसे ते त्यांचा स्टान्स आपल्याला पाहायला मिळाला. पॅड वरती आदळला हा चेंडू आणि तिथे मात्र पायाला ब्रश होऊन चेंडू खेळपट्टीच्या बाजूला असलेली पॉइंटच्या दरम्यान. रन मिळते 1. डावखुर आताचा वेगवान गोलंदाज सडपातल बांधायचा आपल्याला पाहायला मिळतोय तो महेंद्र. दोन्ही चेंडूंवरती एकेरी धाव आपण प्रत्येकी बघितली आहे. स्ट्राईक आता आहे ती नरेश पाटीलकडे. सिंगलने धाव फलक आपण बघतोय 11 या आकड्यावरती. 11 रन्स.
वपेश होता लॉफ्ट केलाय डीप मध्ये डाऊन द ग्राउंड हा चेंडू चाललाय आणि सरळ हा चेंडू आता दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चाललाय तो सीमा पार चौकार. चौकार निषेध धावफलक आपण बघतोय 15 या आकड्यावरती. गोलंदाज सेवर होतोय पुन्हा एकदा महेंद्र. भरपूर वेग आणि इथे हा चेंडू आपण बघू शकाल फक्त बॅटचा चेहरा त्यांनी उघडला होता. डिफेन्स करायचं होतं त्यांना परंतु बॅट अँड पॅड मधून हा चेंडू डाव्या यष्टीवरती आदळतोय आणि हा दुसरा धक्का क्लीन बॉल होतात फलंदाज नरेश पाटील बाद. तर 15 वरती दुसरा गडी आता बाद होतोय. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला राहुल माळी. पहिलं यश आपण बघतोय गोलंदाज महेंद्र साठी. एक चौकार आल्यानंतर लगेचच त्याने प्रत्युत्तर दिलं ते नरेश पाटील यांना. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट फुलर लेंथ आणि यावेळेला देखील यस्ट्यांचा वेध घेणारा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि इथे गोल्डन डकचा शिकार फलंदाज राहुल बाद. पंधरा या आकड्यावरती तिसरा गडी देखील बाद होतोय ऑन हॅट्रिक. कालच्या दिवसामध्ये आपण कालच्या दिवसामध्ये संजय पवार 5 विकेट इन ऑल विथ हॅट्रिक. पहिली विकेट अटॅक त्यांच्या नावावरती आहे. ही विकेट अटॅक पाहायला मिळेल का? वापिस होता चेंडू देखील ऑन साइडला वळूला भोवऱ्यासारखा घरंगळता चेंडू भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचल्या ठिकाणी चेंडू एका ऍक्शन मध्ये उचलू शकले नाही आणि त्याचं कारण 2 धावा ठिकाणी पूर्ण होत आहेत. षटक या ठिकाणी संपन्न होते ते दुसरं आणि 2 षटकांमध्ये आपण बघतोय ती धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 वरती लक्ष असताना 56 आणि आता गरज आहे ते 39 चेंडू शिल्लक 12. आमचे समालोचक भागेश आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 17 धावा झाल्या 3 गडी बाद झालेत. दुसऱ्या डावाचा अर्धा पल्ला या ठिकाणी पार झालाय. 12 चेंडूचा क्लोजनी शिल्लक आणि 12 मध्ये बनवायचा आहे ते आता 39. 39 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. तिसरं षटक या षटकामध्ये गोलंदाज आलाय तो संकेत. एज आहे या ठिकाणी लाऊड साऊंड त्यानंतर बॉडीला ब्रश झाला हा चेंडू. पॉइंटच्या दरम्यान सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पाहायला मिळाल्या. दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि हे धावफलक आपण बघितलं आता जाऊन पोहोचलं ते पुढे 19 या आकड्यावरती. संकेत फुलटॉस ऑन साइडला उचललाय हवेमध्ये तर आहे हा चेंडू
टर्न केला चेंडूला, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू षटकारासाठी. फुल टॉस होता बॅटवरती, मिडल केलं या चेंडूला आणि मिड विकेटच्या वरतून हा चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने धावफलक आपण बघतोय 25 या आकड्यावरती. आक्रमण करावे लागेल जिथे 12:39 ची गरज आहे तिथे 2 चेंडूंमध्ये येत आहेत त्या 8 धावा. संजय पाटील लागोपाठच्या 4 षटकारांसाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं योगेश बान यांच्याकडून. आखोटा पैसा चेंडू ऑन द टोस, बॅक टू द बॉलर. इथे रनआउटची संधी असेल परंतु थ्रो चुकीचा एंडला केला. नॉन स्ट्रायकिंग एंडला हिट करणं अथवा त्या ठिकाणी धावत जाऊन यष्ट उद्ध्वस्त करणे गरजेचं होतं, परंतु फेकी स्ट्रायकिंग एंडला केली आणि इथे सुदैवाने बचावले गेले नॉन स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज. धावसंख्या 25, 25 31 धावसंख्येची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे ते आता 9. 31 रिक्वायर्ड, रिमेनिंग 9. अरुणजी भोईर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि यावेळेला हा फटका नजाकत पाहायला मिळाली. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून षटकार. या फटक्यामध्ये सौंदर्य होतं क्रिकेटचं. ऑप्शनचा बाहेर होता चेंडू आणि इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार आता आलाय आणि षटकाराने धावफलक 31 वरती. 31 लॉस ऑफ 3, प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर. चेंडू शिल्लक आता 8 आणि 8 मध्ये हव्यात त्या 25 धावा. 25 2 षटकार आतापर्यंत आले त्या षटकामध्ये. 4 चेंडूंमध्ये धावा खर्च केला त्यात 14. गोलंदाज संकेतने 8 चेंडूंमध्ये 25 अजूनही गरज आहे ती पिसवली संघाला. उडवलाय आणि हा देखील चेंडू चाललाय गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. हा दुसरा धमाका पाहायला मिळतोय तो फलंदाज संजय पाटीलचा. अरुणजी भोईर यांच्याकडून लागोपाठच्या 3ऱ्या षटकारासाठी आता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 षटकार तर आता आलेत आणि या 2 लागोपाठच्या षटकारानेशी धावफलक जाऊन पोहोचलं ते 37 वरती आणि आता गरज 19 धावसंख्येची. चेंडू शिल्लक 7. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय हा फटका आला तो लॉंग ऑनच्या वरतून. संकेत वरती थोडस दडपण, अंडर प्रेशर असेल कारण आतापर्यंत 5 चेंडू त्याने हाताळले, धावा आल्या त्या 20 त्याच्या षटकामध्ये. इथे आपण बघितलं तर अनुभव काय असो. आघाडीला आले संजय पाटील एका बाजूने किल्ला लढवतात. 2000 रुपयाचा पारितोषिक असेल अरुणजी भोईर यांच्याकडून लागोपाठच्या 3ऱ्या षटकारासाठी. चेंडूची चाच पडताळणी त्या ठिकाणी करण्यात येते. 7 चेंडू 19 धावा. हे गणित सोडवायचं आहे. चेस डाऊन करत असताना 56 या धावसंख्येला पिसवली संघाला. बॉल तयार होतो पुन्हा एकदा. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. थांबलाय त्या ठिकाणी, रिलीज करू शकला नाही. थोडंसं व्यत्यय येत असताना रनवे मध्ये रिलीज पॉइंटला त्या ठिकाणी गोलंदाज संकेतला. पुन्हा एकदा तो जातोय नवीन माइंड सेटने. पुढचा चेंडू कशा पद्धतीने मी हाताळेन हे सर्व प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये. त्या प्रश्नांची उत्तरे घेऊन बॉलिंग मार्क वरती तो पोहोचला. शेवटचा चेंडू 7 चेंडू अर्थातच आणि गरज आहे 19 ची. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न मिस आता झाले ते फलंदाज संजय पाटील. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि या निर्णायक षटकामध्ये गरज आहे ती 19 धावसंख्येची बॅटिंग करणाऱ्या पिसवली संघाला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आदर्श पडले. हर्षल पाटील कॅप्टन, आपण टॉस जिंकलाय, निर्णय आपला आमच्यापर्यंत पोहोचवा. यांच्या विरोधात संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो दापिवली बदलापूर विभागातील हा संघ असेल. सामना आपण बघू शकाल आता येऊन ठेपला तो 6 चेंडू 19 वरती आणि पिसोली संघाचा कोणत्या खेळाडूने हा सामना जर विजय करून दिला तर सिनियर खेळाडू 40+ पिसोली संघामध्ये जे सध्या आपल्याला पाहायला मिळतात अरुणजी भोईर यांच्याकडून पारितोषिक आहे
3,000 रुपयाचं आणि हळूहळू पारितोषिक वाढत जात आहे. जे अगोदर 1 होतं ते नंतर 2 झालं आणि आता 3,000. त्याचबरोबर लागोपाठचे 4 षटकार पारितोषिक योगेश बाने यांच्याकडून सुनील पाटील यांच्यासाठी आहे ते 1,500 रुपयाचं, माफ करा. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आहे तो मनोज सध्या पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू 19 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आंबे संघाला मी विनंती करेन क्षेत्ररक्षण आपण लगेच सजवून घ्या. जास्त वेळ आपण घेत आहे ती मीटिंग नक्कीच हवी, परंतु वेळेचं भान देखील तितकंच गरजेचं आहे. तर आंबे संघासाठी देखील पारितोषिक आहे. अनिलजी भाग्यवंत साहेब यांच्याकडून हा सामना जर ते विजयी झाले आंबे संघ तर त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 6 चेंडू 19 स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय मनोज आणि निर्णायक षटक या षटकामध्ये हा यंगस्टर पाहायला मिळतोय. सेकंड संकेत, ज्युनियर संकेत. सिनियर संकेत आहेत, अगोदर ज्युनियर संकेत होते. 4थं षटक सिनियर संकेत हातामध्ये हा चेंडू आहे. 6 चेंडू 19 पहिला चेंडू थायपॅडवरती आदळला, पाठीमागे असते रक्षक, परंतु संजय पाटील भरपूर वेगाने धावले आणि ते विकेट सॅक्रिफाईस करतोय तो मनोज. संजयला स्ट्राईक हवी होती ती मिळेल. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, 5 मध्ये 19 बनवायचे आहेत, तर गडी चौथा बाद होतोय तो 36 या आकड्यावरती पिसवली संघाचा. 37 वरती 37 या आकड्यावरती चौथा धक्का आता बसलाय तो बॅटिंग करणारा पिसवली संघाला. नवीन फलंदाज चालला मैदानाच्या आतमध्ये अनुराग. अनुरागने स्लॉगिंग ओव्हर मध्ये गोलंदाजी केली. सध्या आता आपण बघू शकाल संघ अडचणीत आहे. 6व्या क्रमांकावरती तो आला आहे मैदानाच्या आतमध्ये. तर कौतुक करेन मी गोलंदाज सिनियर संकेतचा. पहिला चेंडू भरपूर वेग आणि आपण बघितलं तर थायपॅड वरती आदळला तो फलंदाजाच्या. क्षेत्ररक्षण अगोदर जर आपण बघितलं तर सिली मिड ऑन होतं, सिली मिड ऑफ होतं, परंतु आता सिली पॉइंट आहे. डीप मध्ये लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग. ऑन साइडला क्षेत्ररक्षणाचं जाळ संजय पाटील साठी. सिनियर संकेत तयार होतोय. 5 चेंडू 19 धावा. आखुटप्प्याचा चेंडू बॅकफुट लावून त्यांनी कट केलाय. डीप मध्ये चेंडू चालला तो डिपेश कव्हा पॉइंटला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे त्या ठिकाणी. 2 धावा सहजरित्या त्या ठिकाणी धावून पूर्ण करू शकता. 3 धावा, कारण गवतामध्ये जर चेंडू नजरेआड गेला, हरवला तर 3 धावा धावून पूर्ण कराव्या लागतील. जास्तीत जास्त 3 धावा तुम्ही धावून पूर्ण करू शकता जेव्हा चेंडू मात्र गवतामध्ये हरवेल. तर त्या ठिकाणी आपण बघतोय सिली पॉइंट आहे. अजूनही धावसंख्या जर आपण बघितली तर 39 वरती 17 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 4 चेंडू 17 धावा. सिनियर संकेत पुन्हा एकदा तयार होतो अडवली गावेंकडून. समोर संजय पाटील ऑफ साइडला उचलला, पूल 6 दणका. संघर्ष अजून संपलेला नाही सांगत असताना संजय पाटील या षटका ठोकला स्क्वेअर लेगच्या वरतून आणि आता षटकाराचे धाव फलक 45 वरती. गरज 11 धावसंख्येची. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. या षटकाराने हा सामना थोडा बॅलन्स आता होत असताना पाहायला मिळेल. 17ची गरज होती. 4 चेंडूंमध्ये षटकार आता आलाय. कॉन्फिडन्स लेवल संजय पाटील कडे देखील आहे आणि आता 3-11चं समीकरण क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना बघतोय ते जगदीश भाग्यवंत सिनियर आहेत आंबे संघाचे. 3 चेंडू 11. बॅट अँड पॅड मधून मजली असती. मिडल स्टंप उखडला जातोय. दांडी गुल होते या ठिकाणी. कमबॅक करत असताना सिनियर संकेत त्याने संकेत या ठिकाणी दिलेत त्या आंबे संघाला. आंबे संघाच्या प्रेक्षकांना विजयाचे 2 चेंडू आणि आता या 2 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत त्या 11 धावा. इंडिव्हिज्युअल 33 बाद झाल्या, परंतु 33 योगदान
त्यांनी दिलं आणि बाद मात्र ऐन मुमेंटला होता जिथे हा सामना अडचणीत आहे तो पिसवलीसाठी. 2 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावसंख्येची. दोन्ही चेंडूंवरती मोठे फटके, कारण कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये गिरीश. 2 चेंडू आणि 2 षटकारांची इथे अर्थातच गरज आहे. 11 रिक्वायर्ड रिमेनिंग 2. सिनियर संकेत तयार. उचललाय हवेमध्ये तर आहे हा चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आणि फलंदाज होतोय आता बाद. आणि अखेर आपण बघतोय हा सामना लागोपाठचे 2 गडी संकेतने बाद केलेत. 1 चेंडू आणि 11ची गरज. हवेमध्ये आहे हा चेंडू. झेलची शक्यता असेल आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली थर्ड अटेम्प्ट कॅच घेतले आणि अखेर हा सामना या ठिकाणी विजयी झालाय. तो आंबे संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आपल्यासाठी पारितोषिक आहे ते 1000 रुपयाचं आदरणीय श्री अनिलजी